मी तक्रार केली। ही तक्रार मी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने नाही केली। जादूटोणा विरोधी कायदा महाराष्ट्र राज्याची जी कमिटी आहे, प्रचार प्रसार अंमलबजावणी समिती, तिच्या सहअध्यक्ष या नात्यानं त्या लेटरहेड सही करून मी पोलिसांना दिली। मला असं वाटलं की एसीपी दर्जाचे अधिकारी हा निर्णय घेऊ शकणार नाही आहे, कारण बीजेपी वाल्यांनी त्यांना आणलं होतं मला माहीत होतं, आणि म्हणून मी प्रत्यक्ष अमितेश कुमार कमिशनर यांना भेटलो। त्यांना कायद्याची केवळ प्रत नाही दिली, त्यातले कुठले कुठले मुद्दे लागू होतात त्याचे बारकावे सांगितले। त्यांना ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्टची प्रत दिली, कुठलं कुठलं लागू होतं ते त्यांना सांगितलं। 8 दिवस त्यांनी गहन अभ्यास केला, प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि जाहीर केलं की मी गहन अभ्यास केलेला आहे पोलीस खात्याने, आणि त्याचा निष्कर्ष असा निघतो आहे की हा जो बागेश्वर धामवाला बाबा आहे, धीरेंद्र कृष्ण महाराज आहे, याने कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही। तो कोणाला सांगतोय? मला, ज्यांनी कायद्यातला प्रत्येक शब्द फायनल केलेला आहे, ज्यांनी कायदा महाराष्ट्रातल्या प्रत्येक पक्षाच्या प्रमुखाला समजावून सांगितलं आणि म्हणून त्यांनी समर्थन दिलेलं आहे। उद्धव ठाकरेंनी समर्थन का दिलं? 2.5 तास माझ्यासोबत चर्चा झाल्यानंतर समर्थन दिलं। देवेंद्र फडणवीसांनी बीजेपीतर्फे या कायद्याला समर्थन का दिलं? कारण या कायद्यातले सगळे बारकावे त्यांच्यापर्यंत अशी चांगल्या पद्धतीनं पोहोचवले म्हणून। ते सोडा, काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या सगळ्या मंत्र्यांना मला कायद्यातले बारकावे समजावून सांगावे लागलेले आहेत, आणि त्यानंतर एकमतानं हा कायदा संमत झालेला आहे। बरं, एवढ्यापर्यंत मर्यादित नाही, या कमिटीचा सहअध्यक्ष या नात्यानं मी संपूर्ण महाराष्ट्रातल्या पोलिसांचं ट्रेनिंग केलं। त्यामध्ये IPS अधिकाऱ्यांपासून सगळेच अधिकारी असायचे। जो माणूस इतर माणसांना हा कायदा समजावून सांगतो आहे, तो स्वतः सहीनं तक्रार करतो आहे आणि पोलीस कमिशनर सांगतायत की याला कायदा लागू होत नाही, याचा अर्थ क्लिअर असा होतो की कायदा मला काहीच कळत नाही। आणि मी मात्र महाराष्ट्रातल्या सगळ्या पोलिसांचं ट्रेनिंग केलेलं आहे। म्हणजे अशा मूर्ख माणसाच्या हातून कायद्याचं ट्रेनिंग करून घेतलं महाराष्ट्र सरकार। बरं, त्यातला पुढचा विनोद तर फारच विनोदी आहे। ते म्हणाले अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू होत नाही। अंधश्रद्धा निर्मूलन या कायद्यामध्ये शब्दच नाही आहे। अंधश्रद्धा किंवा निर्मूलन हे दोन्ही शब्द या कायद्यामध्ये कुठेच नाही। हा कायदा जादूटोणा विरोधी कायदा आहे। मी त्यांना स्वतः प्रत दिलेली आहे, समजावून सांगितलेलं आहे। ते म्हणतात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा याला लागू होत नाही। बरं ठीक आहे बाबा, वृत्तपत्र नेहमी याला अंधश्रद्धा निर्मूलन कायदा म्हणतात किंवा प्रसिद्धी माध्यमं म्हणतात, म्हणून कदाचित पोलीस कमिशनरनी असं म्हटलं असेल, म्हणून आपण त्यांना एकदा माफ करू। ते म्हणाले ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ॲक्ट सुद्धा याला लागू होत नाही। आता तुम्ही IPS अधिकाऱ्याला ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ॲक्ट कळत नाही, ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट स्वतंत्र कायदा आहे हे कळत नाही, असं जर म्हणणार असाल तर मी त्यावर विश्वास ठेवायला तयार नाही। मग याचा अर्थ आपल्याला काढावा लागेल की अमितेश कुमार IPS झालेलेच नाही आहेत, हाच फक्त आपल्याला अर्थ